हर साल 25 मई को विश्व स्तर पर इंटरनेशनल मिसिंग चिल्ड्रंस डे यानी अंतर्राष्ट्रीय गुमशुदा बाल दिवस के रूप में मनाया जाता है। यह दिन उन गुमशुदा बच्चों के लिए मनाया जाता है जो किसी तरह अपने घर पहुंच चुके हैं, उन लोगों को याद रखने के लिए जो अपराध के शिकार हैं और उन लोगों की तलाश करने के प्रयास जारी रखने के लिए जो अभी भी लापता है। 25 मई को अब व्यापक रूप से मिसिंग चिल्ड्रंस डे फॉरगेट मी नॉट फ्लावर प्रतीक के रूप में मनाया जाता है। चाइल्ड एब्यूज, चाइल्ड क्राइम जैसी चीजें इंडिया में बहुत ज्यादा हैं। साथ ही हर साल कई बच्चे घर से, स्कूल से लापता हो जाते हैं। इसी कारण इस दिवस को इंडिया में मानने की भी सख्त जरूरत है। नमस्कार, आरआरसी प्रस्तुत सिटी मैत्रीन में मैं मानसी आपका स्वागत करती हूँ। प्रोग्राम की शुरुआत करते हैं आज की ब्यूटी टिप्स से। नाखून बड़े करने के लिए अपना ही ये टिप्स। संतरे से नाखून जल्दी लंबे होंगे। जिन लोगों के नाखून जल्दी नहीं बढ़ते हैं उन्हें एक बार संतरे का जूस जरूर ट्राई करना चाहिए। अगर आपके भी नाखून नहीं बढ़ रहे हैं तो 10 मिनट तक नाखूनों पर संतरे के जूस को लगाएं। कुछ दिन यह एक्सरसाइज करने से आपके नाखून जल्दी बढ़ने लगेंगे। ऑलिव ऑयल से भी नाखून जल्दी बड़े होंगे। इसके अलावा अगर आप ऑलिव ऑयल का इस्तेमाल करते हैं तो नाखून बढ़ सकते हैं। इसके लिए इस तेल से आप नाखूनों की मालिश कर सकते हैं। ऐसा करने से जल्द ही नाखून बढ़ते हैं, लेकिन यह आपको रोज करना होगा। क्यों टूटते हैं नाखून? दरअसल बॉडी में कुछ विटामिन की कमी के चलते भी नाखून टूटने लग जाते हैं। इसके अलावा आप यदि बहुत अधिक पानी में काम करते हैं तो भी आपके नाखून टूटने लग जाते हैं। इसके अलावा शरीर में पानी की कमी और प्रोटीन की कमी के चलते भी नाखून टूटते हैं। ऐसे में आपको ज्यादा से ज्यादा पानी पीना चाहिए। खाने में हरी सब्जियों को जरूर शामिल करें, क्योंकि इसमें मिलने वाले पोषक तत्वों की कमी के चलते भी नाखून टूटने लग जाते हैं। इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें। अब वक्त हो चला है हेल्थ टिप्स का। भारतीय संस्कृति में जीने के कुछ ऐसे तौर तरीके हैं जिनका हम कई पीढ़ियों से पालन करते आ रहे हैं, जैसे उपवास करना, उठने और बैठने के ढंग और पानी भरकर रखने के लिए तांबे के बर्तनों का प्रयोग। जानते हैं इन टिप्स के बारे में। तांबे के बर्तन का पानी पिए। तांबे की बैक्टीरिया नाशक गुणों में मेडिकल साइंस बड़ी गहरी रुचि ले रहा है। पिछले कुछ वर्षों में कई प्रयोग हुए हैं और वैज्ञानिकों ने यह मालूम किया है कि पानी की अपनी याददाश्त होती है। यह हर उस चीज को याद रखता है जिसको यह छूता है। पानी की अपनी स्मरण शक्ति होने के कारण हम इस बात पर ध्यान देते हैं कि उसको कैसे बर्तन में रखें। पहले सही तरह का खाना खाने की आदत डालें, तब उपवास की सोचें। अगर खाने की अपनी इच्छा को आप जबरदस्ती रोकने की कोशिश करेंगे तो यह आपके शरीर को हानि पहुंचाएगा। 2 हफ्ते में एक बार उपवास करें। आप शरीर के प्राकृतिक चक्र से जुड़ा मंडल नाम की एक चीज होती है। मंडल का मतलब है कि हर 40 से 48 दिनों में शरीर एक खास चक्र से गुजरता है। हर चक्र में 3 दिन ऐसे होते हैं जिनमें आपके शरीर को भोजन की आवश्यकता नहीं होती। अगर आप अपने शरीर को लेकर सजग हो जाएंगे तो आपको खुद भी इस बात का एहसास हो जाएगा कि इन दिनों में शरीर को भोजन की जरूरत नहीं होती। इनमें से किसी भी एक दिन आप बिना भोजन के आराम से रह सकते हैं। शरीर को नींद नहीं, आराम दें। आप सोने किस वक्त जाते हैं यह तो आपके लाइफस्टाइल पर निर्भर करता है, लेकिन महत्व इस बात का है कि आपको कितने घंटे की नींद की जरूरत है। अक्सर कहा जाता है कि दिन में 8 घंटे की नींद लेनी चाहिए। आपके शरीर को जिस चीज की जरूरत है वह नींद नहीं है, वह आराम है। अगर आप पूरे दिन अपने शरीर को आराम दें, अगर आपका काम, आपकी एक्सरसाइज, सब कुछ आपके लिए एक आराम की तरह है, तो अपने आप ही आपकी नींद के घंटे कम हो जाएंगे। लोग हर चीज तनाव में करना चाहते हैं। मैंने देखा है कि लोग पार्क में टहलते वक्त भी तनाव में होते हैं। अब इस तरह का व्यायाम तो आपको फायदे की बजाय नुकसान ही करेगा, क्योंकि आप हर चीज को इस तरह से ले रहे हैं जैसे कोई जंग लड़ रहे हों। आप आराम के साथ क्यों नहीं टहलते? चाहे टहलना हो या जॉगिंग, उसे पूरी मस्ती और आराम के साथ क्यों नहीं कर सकते?
सहेलियों, आज हमने आपको कुछ हेल्थ टिप्स बताई हैं। इन टिप्स को फॉलो करने से पहले डॉक्टर की सलाह जरूर लें। अब देखते हैं आज का अनोखा एपिसोड क्या है। RRC डिजिटल नेटवर्क प्रस्तुत सिटी मैत्रिणींच्या आजच्या भागात मी जया तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आपल्या ह्या सिटी मैत्रिणींचे जसे जसा व्याप वाढत जातो आहे तसंच आपल्या मैत्रिणींचे यशोशिखर सुद्धा गाठणं सुरूच आहे आणि अशाच यशोगाथा घेऊन आम्ही नेहमीच तुमच्या भेटीला येत असतो। पण ह्या सगळ्यांमधून तुम्ही काय शिकत आहात आणि आपली स्वप्न कशा पद्धतीने पूर्ण करता हे सुद्धा खूपच महत्त्वाचं आहे। स्वप्नांना वय नसतं हे नक्कीच खरं आहे आणि आज आपल्या सोबत ज्या आहेत त्या सुद्धा असंच आपलं एक स्वप्न साकार करण्यासाठी धडपडणाऱ्या आपल्या सिटी मैत्रीण आहेत। आजच्या भागात आपण स्वागत करूयात आपल्या सिटी मैत्रीण नयनाताई खर्चे देशमुख यांचं। नमस्ते। आणि नयनाताईंनी आताच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच MPSC ची एक्साइज सब इन्स्पेक्टर ही जी पोस्ट असते यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे। सगळ्यात आधी ताई सिटी मैत्रीण परिवार आणि सिटी चॅनलतर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन। धन्यवाद। आणि आजची आपली सगळी चर्चा जरगणार आहे टाइम बरोबर। तेव्हा आम्हाला सगळ्यात आधी सांगा की आपल्याला MPSC किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जायचं हे तुम्ही केव्हापासून ठरवलं होतं? तसं सुरुवातीला तर काही विचार केलाच नव्हता, म्हणजे जॉब करण्याचाच काही विचार केलेला नव्हता। पण नंतर जसे जसे मुलं मोठे झाले मग थोडं वाटायला लागलं की बाबा आपण रिकामं घरात बसून काय करणार, थोडंसं काहीतरी आपण करायला पाहिजे। असं करताना मग मनात विचार आला का बाबा एक्झाम देऊन बघूया, असं म्हणून मग तिकडे माझा कल झाला थोडा। नक्कीच। आणि मला असं वाटतं की तुमच्या लग्नाला पण बरीच वर्ष झाली आहे। लग्नाला जवळपास 20 वर्ष झाली। बापरे। आणि 2 मुलं, हा सगळा व्याप सांभाळून तुम्ही कशा पद्धतीने परीक्षेची तयारी केली? व्याप सांभाळून म्हणजे तसं तर आता मुलगी माझी 10वी 12वीला असतानाही माझं प्रिपरेशन सुरूच होतं, पण थोडंसं कसं टाइम मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं तर सगळं काही ऍडजस्ट होऊ शकते। आणि थोडंसं घरातल्या लोकांची मुलांची पण म्हणजे मदत का त्यांनाही कळते का बाबा आपली आई काहीतरी करते आहे, ट्राय करते आहे, तर ते पण थोडंसं समजदारपणा दाखवतात। कारण मुलांना पण आई घरात बसून नाही आवडत, त्यांनाही वाटते की आईने काहीतरी करायला पाहिजे। म्हणजे पूर्वीच्या संकल्पना बदललेल्या आहेत की आजकाल जसं असतं पतींना सुद्धा बायको घरात बसलेली नको असते, मुलांना सुद्धा अपेक्षित असते की आई सातत्याने काहीतरी करत राहावं जेणेकरून ती सुद्धा त्यांच्या जनरेशन बरोबर मॅच करेल असं अपेक्षित असतं। तर हे सगळं तुम्ही करत असेल, मला वाटते तुमचे मिस्टर ते सुद्धा प्रोफेसर आहेत, तर त्यांनी तुम्हाला काय मदत केली यासाठी? तसं तर मदत म्हणजे अभ्यासामध्ये तर त्यांचा आर्ट असल्यामुळे थोडं अभ्यासामध्ये थोडीफार मदत झालीच त्यांची, पण घरातल्या कामालाही थोडाफार हातभार म्हणजे एक मदत म्हणून, कारण नाही तर मग पूर्ण वेळ जर कामातच घालवतो म्हटलं तर मग, आणि कॉम्पिटिशन खूप जास्त आहे त्यामुळे तुम्हाला म्हणजे स्टडीला तर 100% डिवोशन द्यावंच लागतं, तर थोडंसं त्या दृष्टीने त्यांनी मदत केली मला। आणि दिवसेंदिवस या परीक्षांमध्ये जशा पद्धतीने नियम बदलत जातात, जितकी टफ ही एक्झाम आजकाल होत चाललेली आहे, तर ह्या सगळ्यासाठी तुमचं सातत्य किंवा अभ्यासाचं रुटीन कसं होतं? सातत्य म्हणजे मॅम एकतर मेन प्रॅक्टिस, म्हणजे आपण जे टेस्ट वगैरे सोडवतो किंवा जे एक्झाम्स कंटिन्यू सुरू असतात, म्हणजे भलेही आपल्याला ती पोस्ट जॉईन करायची असेल नसेल तरी पण एक्झाम जेवढ्याही आल्या तेवढ्या सगळ्या एक्झाम द्यायच्या, त्यातून आपली प्रॅक्टिस होत जाते। नक्कीच। हा। आणि याच्यामध्ये मुलांचा कसा सहभाग होता? मुलांचा सहभाग म्हणजे ते त्रास नाही द्यायचे काही का मम्मी असंच का तसंच हेच पाहिजे किंवा इकडेच जाऊ वगैरे, असं काही नाही। त्यांना काय मम्मी अभ्यास करते ना, मग आपण इकडे आपल्या रूम मध्ये असं। नक्कीच। आणि जेव्हा तुम्हाला ही बातमी मिळाली की तुम्ही ती परीक्षा क्लिअर झालेली आहात, तेव्हा तुमच्या सासरच्या आणि माहेरच्या मंडळींची काय रिएक्शन होती? म्हणजे खूप आनंद झाला। तसं तर सुरुवातीला म्हणजे सगळे अपोज मध्ये होते का बा आता एवढं वय झालंय आणि आता कुठे त्रास, म्हणजे त्यांचं म्हणणं तर एवढी मेहनत आता कुठे करते बा, एवढा त्रास करून घेणं वगैरे, तर त्यांचं थोडंसं असं म्हणणं होतं का आता नको करू म्हणजे, पण जेव्हा झालं म्हणजे तेव्हा सगळ्यांना खूप आनंद झाला आणि खूप अभिमान पण वाटला। आणि घरच्यांचे फोन वगैरे म्हणजे मैत्रिणींचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये किंवा तुम्हाला भेटणं असं सातत्याने? हा, म्हणजे आता कसं मैत्रिणी म्हटलं की भेटणं, गेट टुगेदर वगैरे सगळं सुरू राहते ना, तर त्या सगळ्या म्हणजे हे त्यांना माहिती होतं का बा ही प्रिपेअर करते एक्झामसाठी, तर ते तेवढं माझ्यासाठी टाइम मॅनेज वगैरे असं सगळं ऍडजस्ट करून सगळं करायच्या। नक्कीच नक्कीच। म्हणजे आपण जसं म्हणतो की जेव्हा एखादा पुरुष कुठेतरी यश गाठत असतो तेव्हा स्त्रीचा त्याच्या मागे पाठिंबा असतो, पण जेव्हा एखादी स्त्री कुठल्या तरी गोष्टीसाठी धडपडत असते किंवा यश मिळवायचं असते तेव्हा मला वाटते सर्व सगळ्यांचीच मदत त्याच्यामध्ये अपेक्षित असते।
आणि याच्यामध्ये मग तुम्ही कुठे ट्युशन क्लासेस वगैरे केले का? क्लासेस तसं मी स्वप्नील राठोड सरांकडे क्लासेस जॉईन केले होते आणि त्यांच्याकडे पॉलिटी हा विषय मी म्हणजे एक पूर्ण कम्प्लीट केला. खूप छान शिकवतात सर, एकदम बेस्ट बिलकुल. पण प्रॉब्लेम असा झाला की माझा थोडा तब्येतीचा प्रॉब्लेम होता आणि थोडासा क्लास मला दूर पडत होता, त्यामुळे मग मी पुढे कंटिन्यू करू नाही शकले. तर मग मी घरीच प्रिपेअर केलं. अच्छा. आणि आता जेव्हा इतकं छान यश तुम्ही मिळवलेलं आहे तेव्हा आता मुलांचं काय म्हणणं आहे? बापरे, मुलं तर खूप. मुलगी माझी जोधपूरला असते, ती नॅशनल इन्स्टिट्यूटला फॅशन डिझायनिंग करते. एकदम एवढी आनंद आणि तिला ते बघून सगळं माझं कौतुक बघून तिलाच तिकडे इतकी खुश झाली आहे बिलकुल. व्हिडिओ कॉलवर अगदी तिच्या चेहऱ्यावरनं जाणवतं आनंद. आणि आता तुम्ही पुढे ड्युटी जॉईन करणार तेव्हा आता घरची तारांबळ, आपली ही जी तारेवरची कसरत असते ही कशा पद्धतीने तुम्ही याला मॅनेज करणार आहे? काही ठरवलंय का त्याच्यासाठी? हा विचार तर आधीच सगळं आपलं विचार करूनच करावं लागतं, कारण की लेडीज म्हटल्यावर सगळंच घर सांभाळावं लागतं, बाहेरचं पण सगळं बघावंच लागतं. म्हणजे आपण कलेक्टर जरी झालो आहेतच. पण कसं आता थोडं नाही म्हटलं तरी मुलं मोठी झाली आहेत, त्यामुळे ते पण थोडंसं ऍडजस्ट करतात. म्हणजे थोडंफार एखाद्या वेळेस थोडं लेट वगैरे झालं तरी मुलं आता समजून घेऊ शकतात, तेवढे म्हणजे समजदार आहेत, मोठे आहेत, त्यामुळे तेवढं ऍडजस्ट होऊन जाते. आणि ह्याच्यात आपण एमपीएससीला आता तुम्ही जसं म्हणताय की एवढं जास्त वय झालं होतं, साहजिकच की म्हणजे बाकी लोक पण म्हणतात तर आपलं पण होत असतं. नक्कीच. पण मग याच्यासाठी तुम्ही काय केलं होतं तेव्हा? नाही, मेन तर माझं एक फिक्स माझं डिसाईड होतं की नाही, मला जॉब करायचा आहे आणि मला गव्हर्नमेंट जॉब मध्ये जायचं आहे. हे एक फिक्स असल्यामुळे कसं कोणी काहीही म्हटलं तरी त्याच्यामध्ये अभ्यासावर परिणाम नव्हता होत. मी जे करायचं आहे, मला जेवढी प्रिपरेशन करायची आहे आणि जेवढा वेळ स्टडी करायचा आहे, मग भले ते दिवसा नाही झाला तर मग मी रात्री जागरण करायची, रात्री 2 पर्यंत वगैरे अभ्यास करून असं माझं पूर्ण करायची. अच्छा. आणि मग तुमच्या इथे कामाला बाई वगैरे असते का? म्हणजे असं घरातल्या, म्हणजे मला खरंच ते आश्चर्य वाटते की 2 मुलं, एक 20 वर्षाचा संसार आणि घर सांभाळून मग हा अभ्यास करायचा. कारण आजकाल आपण बघतोय की एवढे सगळे ट्युशन क्लासेस आहेत, किती सगळे मुलं बँकिंगसाठी, एमपीएससी साठी तयारी करत असतात, पण तरी सुद्धा हे जे अपेक्षित यश असतं हे मिळत नाही. तर तुम्ही कसं मॅनेज केलं? घरी म्हणजे भांड्यांना बाई आहे माझ्याकडे आणि झाडू पोछायला बाई आहे. बाकी मग कपडे तर वॉशिंग मशीन मध्ये होतात. स्वयंपाकाला मग थोडंसं काही लसूण करून दे वगैरे असं वरचं काम हे थोडं मदत करायचे. असं करून मग होऊन गेलं. पण तरीच एमपीएससी क्रॅक करणं हे एवढंच सोपं राहिलेलं नाही. सोपं तर नाहीच. आपण बघतोय दिवसांनी जे परीक्षेच्या पद्धतीमध्ये बदल होतात, त्यानुसारच ट्युशन क्लासेसची एवढी सगळी कॉम्पिटिशन आहे, एवढे सगळे पुस्तकं. नेमकं तुम्ही कशा अभ्यासाचे तास ठरवले होते? कसं केलं? असं तास ठरवून तर असं नाही केलं, कारण की तास ठरवून म्हटलं तर आता म्हणजे संसारात असल्यावर तर ते पॉसिबलच नाहीये. तास ठरवून जसा वेळ मिळेल त्यानुसार ऍडजस्टमेंट करूनच अभ्यास करावा लागतो. आणि बुक्स तर कसं आता मार्केटला सगळं मटेरियल अवेलेबल आहे, त्यामुळे तो काही प्रॉब्लेम जात नाही. पण कसं असतं ना की आपलं की एक मूल झालं किंवा 2 मुलं झालं, त्याच्यानंतर कामाच्या व्यापात किंवा आपल्या बाकी व्यापामध्ये आपण आपल्या हौशी मौजींना विसरत जात असतो. नक्कीच. तर त्याच्यासाठी तुमचं हे अगदी लक्ष फिक्स होते की आपल्याला हे करायचं आहे. पण मला असं वाटतं की तुम्ही एज बार झालं होतं आधी, तर मग तेव्हा तुम्हाला काय परत जाणवलं की नाही मी परत तयारी करते? नाही, म्हणजे 2015 मध्ये जेव्हा गव्हर्नमेंटचा GR आला का एज लिमिट वाढवली आहे म्हणून, तर एकदम मला असं वाटलं का अरे ही तर आपल्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटीच आहे. आणि मग मी यांना म्हटलं की नाही, मी ट्राय करते, एक्झाम देऊन बघते. तर मग यांनी म्हटलं हो ठीक आहे म्हणे, आता तुला चान्स मिळालाय म्हणे तर बिलकुल ट्राय कर म्हणे. आणि त्या संधीचं तुम्ही सोडून केलं. नक्कीच. आणि आता तुम्हाला मग जॉईनिंग वगैरे कुठे असणार आहे? तसं जॉईनिंगचं तर म्हणजे असं अजून कन्फर्म नाही सांगतात का बा कुठला डिस्ट्रिक्ट मिळेल. ऑफिसेस फक्त डिस्ट्रिक्ट लेवललाच आहे, पण म्हणजे कसं पोस्टिंग कुठे मिळेल ते कन्फर्म नाही सांगता येणार. नक्कीच. आणि हा सगळा प्रवास करत असताना आता तुम्ही पुढची सुद्धा तुमचं जे काय वाटचाल असणार आहे ती छानच असणार आहे, पण आता मुलांना तुम्ही कसा वेळ द्याल? मग मुलांना वेळ द्यायचा म्हणजे मुलगी तर बाहेर गावी आहे जोधपूरला, त्यामुळे तर तुमचा मुलगा लहान आहे? मला मुलगा 8ला आहे. तर त्याचं सकाळी म्हणजे दुपारला 3:30 पर्यंत शाळा असते, त्यानंतर तो 1 तास घरी असतो, मग ट्युशन क्लासेस असतात. मग जेव्हा तो घरी येतो तोपर्यंत तर मी घरी आलेली राहते, फ्रेश झालेली राहील. आणि थोडा फरक हा पडेल का आता सर्व काम घरी न करता थोडंसं लावून वगैरे असं करून मुलांना वेळ आणि मिस्टरांना वेळ द्यावाच लागेल. पण तुम्ही तुमची नोकरी नक्की करूनच राहणार. तर मला सांगा की अभ्यासाव्यतिरिक्त तुमच्या आणखी काय आवडी निवडी आहेत? रीडिंग एक
सगळ्यात मेन आवड. आणि ते रिडिंग असल्यामुळेच खरं म्हणजे मी हे करू शकले, कारण की जरी माझा अभ्यास नव्हता तरी बाकी माझं अवांतर रिडिंग सुरूच होतं. नक्कीच. काही मासिक असेल किंवा पेपर, डेली पेपर वगैरे असं. तर आणि थोडंसं आधी गाणे ऐकायचा म्हणजे आवड होती मला, पण थोडंसं यामध्ये स्टडी असल्यामुळे थोडं स्टॉप. तर पण या वृत्तपत्रांचा किती तुम्हाला फायदा झाला? फायदा म्हणजे एकतर मराठी, समजा जर मराठी पेपर वाचला तर मराठी लँग्वेज आपली चांगली होऊन जाते आणि शब्दसंग्रह वाढतो, त्याचा तर फायदा होतोच त्यामध्ये. आणि करंट न्यूज ज्या असतात त्या आपल्या नजरेखालून जात राहतात, करंट नॉलेज राहते. तर मग तुम्हाला काय वाटतं की काय आजकालच्या मुलांनी काय प्रिफर केलं पाहिजे जास्त, टीव्ही की न्यूजपेपर? म्हणजे वाचनाची जी आजकाल सवय कमी झालेली आहे. नाही, वाचनाची आवड असणं तर खूप म्हणजे आवश्यकच आहे. आणि कुठल्याही फील्डमध्ये असेल तरी वाचन ही गोष्ट अशी आहे की ती तुम्हाला समृद्धच करून जाते. नक्कीच नक्कीच. म्हणजे जशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वाचल तर वाचल, तर मला असं ते अगदी यथार्थ आहे, कारण वाचनाशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही. आणि आजकालची जी आता संस्कृती झाली आहे, मोबाईल, इंटरनेट याच्यावर अभ्यास करणे वगैरे देवजाने कितपत होत होतो. पण तुम्ही आता जे मुलं तयारी करत असतील MPSC साठी किंवा बँकिंग साठी, ज्यांना अशा पद्धतीने पुढे जायचं, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल तुमच्याकडनं? तसं तर म्हणजे नेटची मदत तर, जिथे आपलं काही बुक्स मध्ये एखादा पॉईंट सापडत नाहीये तर तिथे नेटची मदत तर घ्यावीच लागते. पण सर्वात महत्वाचं आहे प्रॅक्टिस, म्हणजे पेपर सॉल्व्हिंग प्रॅक्टिस जी आहे. कारण टाइम मॅनेजमेंट यात खूप महत्वाचं असतं. कारण आता कसं आहे, पेपर पॅटर्न पूर्ण चेंज झाला, एकदम लेंदी पेपर असतो आता, खूप मोठे मोठे प्रश्न आणि त्याचे ऑप्शन्स पण खूप असं असतं. तर ते टाइम मॅनेजमेंट आणि हे, कारण 30 सेकंड मध्ये एक प्रश्न सॉल्व्ह करावा लागतो, तर ते टाइम मॅनेजमेंट साठी प्रॅक्टिस खूप आवश्यक आहे. नक्कीच. तर तुम्ही आता आपल्या त्या विद्यार्थ्यांना काय सांगाल की कशा पद्धतीने त्यांनी वाचनाकडे वळलं पाहिजे किंवा काय तयारी आणखी केली पाहिजे जास्त? त्यासाठी तर हेच सांगता येईल का बघ, तुम्हाला भलेही ज्याही विषयाची आवड असेल, म्हणजे नॉवेल्स असेल किंवा आणखी काही तुमचं इलेक्ट्रॉनिक्स मधलं समजा काही यांत्रिक गोष्टी वगैरे त्याच्याशी रिलेटेड बुक्स वाचा, पण वाचनाची सवय सोडू नका, कारण तसंही ते पुढे तुम्हाला आयुष्यभर उपयोगीच पडणार आहे. नक्कीच. आणि खूप छान पद्धतीने तुमचे विचार तुम्ही मांडलेत. आणि बघितलं मैत्रिणींनो, अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा आपल्या यशस्वीकांपर्यंत पोहोचू शकता. जशी ताईंची एक सुंदरशी कथा आहे की एक गृहिणी सुद्धा आहे, आई सुद्धा आहे, बायको सुद्धा आहे आणि घर सांभाळून ही सगळी कसरत, म्हणजे आपण सगळ्याच जणी प्रत्येक वेळेला करत असतो, पण त्यातूनही स्वतःसाठी काहीतरी मिळवणं, म्हणजे आपण एवढ्यासाठी जन्माला नाही आलेलो. आणि कारण जेव्हा ही अचिव्हमेंट होते तेव्हा मिळणारा जो आनंद असतो ना, मी शब्दात नाही सांगू शकत. नक्कीच, ते तुमच्या डोळ्यांमधून दिसते आहे आम्हाला. आणि मैत्रिणींनो, अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करा, जेणेकरून ते कुठल्या जरी क्षेत्रात असले तरी सुद्धा वाचन हे अतिशय महत्वाचं आहे. आणि आजची आपली ही यशोमती नयनाताईंबरोबर आणि पुढच्या भागात सुद्धा आपण अशाच एखाद्या छानशा व्यक्तिमत्वाबरोबर असणार आहोत. आणि सिटी मैत्रीण, आणि मला हे सुद्धा सांगायला आवडेल की ताई सिटी मैत्रीण सुद्धा आहेत. तेव्हा सिटी मैत्रीण मेंबर जरी तुम्ही असलात नसतात, पण तुमची जर काही यशोगाथा असेल तर आम्ही नक्कीच ती आमच्या माध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचू. आणि ताई, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी सिटी मैत्रीण आणि सिटी परिवाराकडनं खूप सगळ्या शुभेच्छा. परत भेटूया सिटी मैत्रीणच्या एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत बघत राहा सिटी मैत्रीण. रिपोर्ट के मुताबिक राजस्थान में हर दिन औसतन 12 लड़कियां और 2 लड़कों समेत 14 बच्चे लापता हुए। भारत में रोजाना औसतन 400 महिलाएं और बच्चे लापता हो जाते हैं और इनमें से कईयों का कभी पता नहीं चलता। फिलहाल देश भर में 2 लाख ऐसे लोग लापता हैं। सितंबर 2015 तक भारत में 73,242 महिलाएं और बच्चे गायब हुए। उनमें से महज 33,825 का ही पता चल सका है। ये आंकड़े केंद्रीय गृह मंत्रालय के हैं। इन आंकड़ों को ध्यान में रखें तो रोजाना औसतन 270 महिलाएं गायब हो जाती हैं। बीते साल से अब तक घरों से गायब होने वाली 1,35,000 महिलाओं का अब तक कोई सुराग नहीं मिल सका है। सहेलियों, वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का। ब्रेक के बाद फिर यहीं मिलेंगे। हाय मैत्रिणींनो, कशा आहात? RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण हा कार्यक्रम पाहत आहात की नाही? नक्कीच पाहत असणार. मैत्रिणींनो, RRC प्रस्तुत सिटी मैत्रीण या कार्यक्रमात महिलांमधील दडलेले कलागुण, सुप्ते गुण दाखवा सिटी मैत्रीणच्या माध्यमातून. मैत्रिणींनो, RRC मार्फत आमच्या सर्व सिटी मैत्रिणींसाठी एक खास संधी आणली आहे, ज्यामध्ये अकोल्यातील सर्व महिलांना सिटी मैत्रीण होण्याची संधी आहे. तुम्हाला सिटी मैत्रीण होण्याकरिता सिटी मैत्रीण सदस्यता नोंदणी करणे आवश्यक आहे आणि याची शेवटची तारीख
ही 31 मे आहे. तर मैत्रिणींनो, लवकरात लवकर सिटी मैत्रीणची सदस्यता नोंदणी करा. नोंदणी करण्यासाठी पत्ता सिटी चॅनल ऑफिस, उत्सव संकुल, गांधी रोड, अकोला. तसेच अधिक माहितीकरिता तुम्ही संपर्क करा 84 84 84 21 35 या हेल्पलाईन नंबरवर. होणार ना मग सिटी मैत्रीण सदस्य? लवकरात लवकर नोंदणी करता सिटी चॅनलच्या ऑफिसमध्ये भेट द्या. राष्ट्रीय अपराध रिकॉर्ड ब्यूरो के आंकड़ों के मुताबिक बीते एक दशक के दौरान देश में मानव तस्करी के कुल मामलों में 76% हिस्सा नाबालिग लड़कियों व महिलाओं की तस्करी का है. भारत में 90% मानव तस्करी घरेलू और अंतरजातीय है, यानी यहाँ महिलाओं व बच्चों को घरेलू कामकाज के लिए तस्करी से राज्य के दूसरे हिस्सों में या दूसरे राज्यों में भेज दिया जाता है. इसके अलावा देह व्यापार के क्षेत्र में बढ़ती मांग भी इसकी एक प्रमुख वजह है. ब्रेक के बाद सभी सिटी मैत्रीण के दर्शकों का बहुत बहुत स्वागत है. अब हम सीखेंगे इंग्लिश प्राध्यापिका कीर्ति सराफ मैडम इनके साथ. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी कीर्ती सराफ आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. Hello everyone, this is Kirti Saraf and I would like to welcome you all in today's English speaking session. फ्रेंड्स, आपण खूप बेसिक कन्स्ट्रक्शन आजपर्यंत इंग्लिशमधले शिकलेले आहोत. नवीन नवीन शब्द शिकलेले आहोत, नवीन नवीन वाक्यांचे प्रकार शिकलेले आहोत. आज आपण शिकणार आहोत काही शब्द ज्यांचं स्पेसिफिक यूज असतो इंग्लिश जेव्हा आपण बोलतो तेव्हा. तर त्या शब्दांचं नाव आहे प्रिपोजिशन. आज आपण प्रिपोजिशनबद्दल शिकणार आहोत. तर प्रिपोजिशन म्हणजे काय? तर प्रिपोजिशन म्हणजे असा एक शब्द असतो जो वाक्यामधल्या नामाचं, वस्तूचं, व्यक्तीचं, प्राणीचं पोझिशन दाखवतो, त्यांची जागा किंवा प्लेसबद्दल आपल्याला सांगतो. तर त्या शब्दाला म्हणतात प्रिपोजिशन. प्रिपोजिशन इज अ वर्ड विच शोज द पोझिशन ऑफ द नाउन इन द सेंटेन्स. तर आपण ग्रामरने शिकणार आहोत, पण प्रिपोजिशनबद्दल नक्की माहिती आपल्याला असायला हवं, कारण करेक्ट प्रिपोजिशन वापरले तरच आपण करेक्ट वाक्य आणि त्याचा अर्थ पण प्रॉपर एक्सप्लेन करू शकू किंवा मग आपण आपलं सेंटेन्स जे आहे ते प्रॉपर डिलिव्हर करू शकू. ओके, तर मित्रांनो, आज आपण सगळ्यात बेसिक आणि खूप इझी आणि पहिलं छोटं प्रिपोजिशन दॅट इज इन. इन म्हणजे च्या आतमध्ये. ठीक आहे, कोणती तरी वस्तू जर त्याच्या आतमध्ये असेल तर आपण इन वापरतो. तर आज आपण इन वापरून सेंटेंस, इनचा अर्थ सांगितला मी तुम्हाला, च्या आत, और उसका मतलब रहता है इसके अंदर अगर कोई चीज़ रहती, कोई चीज़ के अंदर, दैट इज शोन बाय यूजिंग द प्रिपोजिशन इन. ओके, तर आता आपण चला करूया वाक्य यूजिंग द प्रिपोजिशन इन. आता आपण वाक्य बनवायचे आणि त्याच्यामध्ये इन यूज करायचं आहे. द गिफ्ट इज इन द बॉक्स. गिफ्ट जे आहे ते बॉक्सच्या मध्ये आहे. द पेन्सिल इज इन द कंपास, और द पेन्सिल इज इन द पाउच. पेन्सिल ही पाउचमध्ये आहे. द फाईल इज इन द कम्प्युटर. फाईल ही कम्प्युटरमध्ये आहे. द सॉन्ग इज इन द CD. सॉन्ग जे आहे ते CD मध्ये आहे. द व्हिडिओ इज इन द मोबाईल. व्हिडिओ जो आहे तो मोबाईलच्या मध्ये आहे. द कॅट इज इन द बॉक्स. जी मांजर आहे ती बॉक्समध्ये आहे. द बर्ड लिव्ज इन द नेस्ट, म्हणजे पक्षी जो आहे तो घरट्यात राहतो. द लायन लिव्ज इन डेन. डेन म्हणजे गुफा. लायन, सिंह जो आहे तो गुफेमध्ये राहतो. द एलिफंट लिव्ज इन जंगल. जंगल किंवा फॉरेस्ट दोन्ही पण इंग्लिश शब्द आहे. द एलिफंट लिव्ज इन जंगल, और द टायगर लिव्ज इन जंगल, म्हणजे टायगर किंवा एलिफंट जो आहे, हत्ती किंवा वाघ जो आहे तो जंगलामध्ये राहतो. ओके, शी इज स्लिपिंग इन द रूम, और शी इज स्लिपिंग इन हर रूम. ती तिच्या रूममध्ये झोपलेली आहे. ओके, द लेसन इज इन द बुक. लेसन कुठे आहे? बुकमध्ये आहे. द नोट्स आर इन द नोटबुक. द बर्ड्स लिव्ह इन द नेस्ट. बर्ड्स, पक्षी हे नेस्टमध्ये राहतात. वाईल्ड ॲनिमल्स लिव्ज इन फॉरेस्ट. वाईल्ड ॲनिमल्स कुठे राहतात? जंगलामध्ये राहतात. शी इज स्टडिंग इन हर रूम. ती तिच्या रूममध्ये अभ्यास करत आहे.
कीप द बॅग इन द कबर्ड, ही बॅग कबर्डमध्ये ठेव. कीप दिस बुक्स इन द शेल्फ, शेल्फमध्ये ठेव. हे बुक्स जे आहे ते शेल्फमध्ये ठेव. कीप द ग्रॉसरी इन द कंटेनर, ग्रॉसरी म्हणजे सामान, हे कंटेनर म्हणजे डब्यामध्ये ठेव. ओके. सेव्ह दिस फाईल इन द कम्प्युटर, ही जी फाईल आहे ही कम्प्युटरमध्ये सेव्ह कर. तर मित्रांनो, अशा प्रकारे इनचे खूप सारे अनगिनत इन्फायनाईट सेंटेन्स आपण बनवू शकतो. तर इनचा अर्थ होतो च्या आतमध्ये. एखादी वस्तू जर च्या आतमध्ये ठेवायची असेल किंवा असेल तर त्याला इन हे प्रिपोजिशन वापरतात. आपण आता दुसरं प्रिपोजिशन पाहणार आहोत, दॅट इज ऑन. ऑन म्हणजे च्यावरती. तर एखादी वस्तू याच्यावर जर टच करून असेल तर त्याला म्हणायचं ऑन, आणि एखादी वस्तू जर त्याच्यावरती असेल, टच न करता असेल तर त्याला ओव्हर वापरतात. ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिले आता ऑन प्रिपोजिशन पाहूया. तर ऑन जेव्हा आपण यूज करतो तेव्हा ती वस्तू त्या दुसऱ्या सरफेसला टच करून असते, तर तेव्हा आपल्याला ऑन वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल, कीप द फोन ऑन द टेबल, हा फोन टेबलवर ठेव. द बुक्स आर ऑन द टेबल, बुक्स हे टेबलवर आहे. कीप धिस प्लेट ऑन द शेल्फ, ही जी प्लेट आहे ती शेल्फवर ठेव. ओके. देन कीप द ग्लास ऑन द रॅक, हा ग्लास रॅकवर ठेव. देन कीप दिस द बर्ड इज सिटिंग ऑन द ब्रांच, जो पक्षी आहे तो ब्रांचवर बसलेला आहे. ही इज सिटिंग ऑन द चेअर, तो चेअरवर बसलेला आहे. ग्रँडमा इज स्लीपिंग ऑन द बेड, ग्रँडमा ही बेडवर झोपलेली आहे. गेस्ट आर सिटिंग ऑन द सोफा और काउच. ओके. गेस्ट हे सोफ्यावर किंवा काउचवर बसलेले आहेत. द रेकॉर्डिंग इज डन ऑन द कॅमेरा, रेकॉर्डिंग हे कॅमेरावर रेकॉर्ड होतं आहे सगळं. सो ऑन म्हणजे च्यावर. पण मग ऑन फक्त एकाच ठिकाणी वापरतात का? नाही. ऑनचे अजून पण काही उपयोग आहेत. ऑन इज ऑल्सो यूज टू शो द डे अँड डेट. ऑनचा अजून एक उपयोग होतो. ऑन म्हणजे जर तुम्ही एखादी वस्तू एखाद्या याच्यावर ठेवत असाल, ऑन असेल तर सिट ऑन द फ्लोअर, सिट ऑन द फ्लोअर म्हणजे जमिनीवर बसा. स्लीप ऑन द बेड म्हणजे बेडवर झोपा. मग आता त्याला टच करून असेल तर ऑन वापरतो, हे आपण पाहिलं. पण ऑनचा दुसरा पण उपयोग आहे, टू शो द डे अँड डेट. जर डे आणि डेट जर तुम्हाला शो करायची असेल किंवा सांगायची असेल वाक्यामध्ये, तरी पण ऑनच वापरतात. फॉर एक्झाम्पल, माय बर्थडे इज ऑन 5th मे, माझा बर्थडे 5th मेला असतो. द रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड ऑन 15th जून. पहा, डेट सांगतोय आपण. रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड ऑन 15 जून. रिझल्ट हे 15 जूनला डिक्लेअर होतील. माय एक्झाम स्टार्ट्स ऑन 15th एप्रिल, माझी एक्झाम 15th एप्रिलला सुरू होईल. अँड एंड्स ऑन 20th मे, आणि 20th मेला संपेल. ओके. फादर जॉईन्स द ऑफिस ऑन मंडे, बाबांनी ऑफिस मंडेला जॉईन केलं. ऑन म्हणजे टू शो द डे अँड डेट, हे लक्षात ठेवायचं. ऑन इज ऑल्सो यूज टू शो द पोझिशन. येस, एखादी वस्तू एखाद्यावर ठेवलेली असेल, टच करून असेल तरी पण ऑन वापरतो. तर डे अँड डेट. वी हॅव हॉलिडेज ऑन संडे, संडेला आपल्याला सगळ्यांना सुट्टी असते. माय वेकेशन स्टार्ट्स ऑन संडे, माझे वेकेशन संडेला स्टार्ट झाले. त्याच्यानंतर आय वेकअप लेट ऑन हॉलिडेज, मी हॉलिडेजला उशिरा उठते. आय वेकअप अर्ली ऑन वीकडेज, वीकडेज म्हणजे मंडे टू फ्रायडे, आणि सॅटर्डे संडे वीकेंड राहतो. ओके. वीकेंड हा जनरली 2 दिवसाचा असतो, सॅटर्डे संडे. पण जर तुम्हाला एकच दिवसाची सुट्टी मिळत असेल तर तुमचा वीकेंड एकच दिवसाचा असेल. पण जनरली कंपनीची सुट्टी जी असते, ITs वगैरे, तर त्यांना 2 दिवसांचा वीकेंड राहतो. ओके. सो आय वेकअप लेट ऑन वीकेंड्स, मी वीकेंड्सला उशिरा उठते. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, आय वेकअप अर्ली. वेकअप म्हणजे झोपेतून उठणे, सकाळी. सो आय वेकअप अर्ली ऑन वीकडेज, वीकडेजला जे कामाचे दिवस असतात आपले मंडे टू फ्रायडे, तेव्हा मी लवकर उठते. तर याला कसं म्हणणार?
I wake up early in the morning on weekdays and I wake up late in the morning on weekends. Okay, then we have our session on Friday. आपलं सेशन फ्रायडेला फ्रायडेला असेल. वी हॅव आवर क्लासेस ऑन वीकडेज. आमचे क्लासेस वीकडेजला राहतात. आणि पुन्हा मी एक सेंटेन्स रिपीट करते. वी हॅव हॉलिडेज ऑन संडे. आपल्याला सगळ्यांना संडेच्या दिवशी सुट्टी राहते. तर ऑनचं जसं डे आणि डेट. डे तर पाहिलाच आपण. डेट पण आपण पाहिलेलीच आहे. माय बर्थडे इज ऑन 20th September. माय पेरेंट्स ॲनिव्हर्सरी इज ऑन 22nd May. 22nd मेला माझ्या आईवडिलांची ॲनिव्हर्सरी असते. हेज ॲडमिशन विल बी डन ऑन मंडे. त्याची ॲडमिशन मंडेला होईल. तर मित्रांनो, हा अशा प्रकारे ऑन हे दोन गोष्टींसाठी यूज करतात. आता तिसरं प्रिपोजिशन आपण पाहणार आहोत, ॲट. फ्रेंड्स, ॲट हे प्रिपोजिशन जे आहे हे डायरेक्शन, प्लेस आणि टाईम दर्शविण्यासाठी यूज करतात. फॉर एक्झाम्पल, लुक ॲट द बोर्ड. बोर्डकडे बघा. चिल्ड्रन आर लुकिंग ॲट द बर्ड्स. मुलं बर्ड्सकडे बघत आहेत. डोंट लुक ॲट मी. माझ्याकडे बघू नको. लुक ॲट द बोर्ड. बोर्डकडे बघ. लुक ॲट युअर फ्रेंड्स. ओके, फ्रेंड्सकडे बघा. ओके, तर हे होतं ॲट. म्हणजे डायरेक्शन जेव्हा आपण दाखवतो तेव्हा. लुक ॲट युअर राईट साईड. लुक ॲट युअर लेफ्ट साईड. तुमच्या उजव्या बाजूनी बघा, तुमच्या डाव्या बाजूनी बघा. ओके, सो डायरेक्शन दाखवतं आहे. मग आता प्लेस. वी मेट ॲट मार्केट स्क्वेअर. आम्ही मार्केटच्या चौकात भेटलो. ही इज वेटिंग ॲट द गेट. तो गेटच्या तिथे वाट बघत आहे. प्लेस दाखवतो आहे आपण, जागा. ओके, दे आर वेटिंग ॲट द रेल्वे स्टेशन. ते रेल्वे स्टेशनवर वाट बघत आहेत. ही इज सिटिंग ॲट द मार्केट स्क्वेअर. और ही इज वेटिंग ॲट द मार्केट स्क्वेअर. तो मार्केट स्क्वेअरजवळ वाट पाहत आहे. सो ॲट, प्लेस. आणि आता ॲट इज ऑल्सो यूज टू शो द टाईम. आय वेक अप ॲट 8 o'clock. मी 8 वाजता उठले. ही स्लेप्ट ॲट 12 PM. तो रात्री 12 वाजता झोपला. देन माय ऑफिस स्टार्ट्स ॲट 10 AM. माझं ऑफिस 10 वाजता सुरू होतं. वी हॅव अ शूट ॲट 11 AM. आमचं शूट 11 वाजता सुरू झालं. सो माय प्रोग्राम इज स्टार्टिंग ॲट 8 AM. माझा प्रोग्राम 8 वाजता सुरू होतो. सो ॲट. ही गोज टू स्कूल ॲट 7 AM. तो शाळेमध्ये 7 वाजता जातो. माय स्कूल इज ओव्हर ॲट 5:30 PM. माझी स्कूल 5:30 वाजता सुटते. ओके, फादर गोज टू ऑफिस ॲट 9 AM. बाबा 9 AM स्कूल ऑफिसमध्ये जातात. तर अशा प्रकारे ॲट हे जे प्रिपोजिशन आहे, इट इज यूज टू शो द प्लेस, द डायरेक्शन अँड द टाईम. रिपोर्ट्स की माने तो तस्करी के जरिए दूसरी जगहों पर भेजे जाने वाले बच्चों और महिलाओं को मुख्य रूप से देह व्यापार, मजदूरी, औद्योगिक व कृषि क्षेत्र, घरेलू कामकाज, मनोरंजन, उद्योग, मसलन सर्कस और ऊंट की सवारी, भीख मांगने और आतंकी गतिविधियों में खपाया जाता है. महिलाओं के गायब होने के मामलों में महाराष्ट्र का नाम सूची में सबसे ऊपर है. ऐसे मामलों में जो 5 राज्य शीर्ष पर है, उनमें से 4 में देश के 4 बड़े महानगर मुंबई, कोलकाता, दिल्ली और बंगलुरु स्थित हैं. सहेलियों, अभी हमने कीर्ति सराफ मैडम के साथ इंग्लिश सीखी. अब सीखेंगे योग श्रद्धा मोकाशी मैडम के साथ. हरिओम तत्सत. तर सर्वसाधारण लोकांनी म्हणजे तंदुरुस्त लोकांनी मेंटेन करण्याकरता ताडासन, तिरी ताडासन, कटीचक्रासन करायचे आहे. तर या ताडासनाकरता आपल्याला दोन्ही पायांवर उभं राहायचं आहे. आधी आपण हे शिकवलेलं आहे, तरी पण पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते. श्वास घेत हात वर घ्यायचे आहे, वर जोडून घ्यायचे आणि श्वास सोडत डोक्यावर ठेवायचे. आता श्वास घेत घ्या, हात वर वर पूर्णतः ताणून द्यायचे आहे पायाची. अशा प्रकारे
3 वेळा 5 वेळा, सुरुवातीला 3 वेळा करायचंय काही दिवस, त्याच्यानंतर 1 आठवड्यानंतर 5 वेळा करायचंय. म्हणजे हातपाय दुखणार नाही. पहिल्यांदाच जर का 8 वेळा केले तर आपले हातपाय जास्त दुखू शकतात. तिथे ताडासन करायचंय. पायामध्ये कांद्याचे अंतर घ्यायचंय. श्वास घेत मध्ये आणि श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत मध्ये. अशा प्रकारे तिर्यक ताडासन 3 वेळा, 5 वेळा आणि 8 वेळापर्यंत वाढवायचं आहे. पायामध्ये आणखी नंतर घ्यायचं आहे. कटिचक्रासन करूया. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत मागे वळायचं आहे. हात शरीराला लपेटून घ्यायचे. श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत दुसरीकडे, पुन्हा श्वास घेत मध्ये आणि श्वास सोडत खाली. अशा प्रकारे ताडासन, तिर्यक ताडासन, कटिचक्रासन सुरुवातीला 3 वेळा करायचे आहे. काही दिवसानंतर 5 वेळा आणि काही दिवसानंतर 8 वेळा. मग तुम्ही कोमट पाणी पिऊन रोज 8 वेळा जरी हा अभ्यास केला तरी चालतं. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्यांनी, पण जे स्वस्थ आहेत त्यांनी 3 वेळा किंवा 5 वेळा 8 वेळा केलं तरी चालतं. हरिओम तत्सत. दिन भर में कुछ मिनट का योग दिन भर की चिंताओं से मुक्ति दिलाता है। योगासन, प्राणायाम और ध्यान तनाव दूर करने का कारगर उपाय है। योग शरीर को तनाव और हानिकारक पदार्थों से मुक्त करता है, इसलिए रोज योग जरूर करें। आज के लिए इतना ही। अब वक्त हो गया है अलविदा कहने का। तो फिर मिलेंगे इसी समय इसी जगह। तब तक के लिए देखते रहिए RRC नेटवर्क। नमस्कार।